बघूया आता बाहेर काय गडबड चालू आहे. काकी काकी बसले तिथे, आई आहे आमची, चेतनाताई आहे, सैरनाथ आहे बसले, अजून वंशिक आहे, राज पण आहे तिथे, पप्पा पप्पा पण आहेत, अजून आरशली वहिनी आहे आणि आमची प्रेरणा आहे. ही आमची ये सई, ऐकर 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 बाय. हा काकी काय चालू आहे तुमचं? सगळं इथे गडबड मागापासून चालू आहे, सकाळपासून बघतो मी गडबड चालू आहे तुमची आज. उद्या आमच्या बाप्पांचं विसर्जन आहे. हा ते सण वगैरे करायचं पहिले बसतो. सकाळपासून आम्ही पगाराला बसलो इथे. 2 सुना बसतात आमची ते बघ, आरशाली आणि बसल्यांना उभे आहेत. नाही कसं घाली असं. हा. गावातल्या सर्व गणपती जवळ आम्हाला पगाराला न्यायला लागतो प्रत्येक घरी. उद्याची तयारी आहे यांची जेवणाची. सकाळी 5 वाजता उठायचं जेवण करायला. उद्या कारण आपला उत्तर पूजावर होणार विसर्जन आहे म्हणून. विसर्जन आहे उद्या, लवकर जेवण वाटपाचं आहे ना. पाहुणे पण येणार आहे. मामी पण आली तर मामी ते ऐकर जेवली, दात दुखते दात दुखताना. आता आपली आई पण बसली तर काकी 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 बसले, आई बसले. आई काय बोलतेस? काय नाही, उद्याला आता हे केलाय, पारालाचा केलाय. पहिलेपासून आमची इथं पाहता आहे. सासू असताना आमची सासू पण आमची सर्व करायची, म्हणून आम्ही पण सर्व करतोय. सगळ्या गावात देव, आता आमच्या देवाला नैवेद्य मांडू, नंतर सगळे गावात देव नैवेद्य मांडायला. बघा मित्रांनो, यो सगळा फराळ केलेला आहे. काकी, आईने, चेतनाताईने, अजून कोण आहे अजून? अच्छा, मीरा सगळ्यांनी सगळे मिळून सकाळपासून हा फराळ करतायत. आणि यो काकी सगळ्या गावात आपण वाटणार आहेत, बरोबर आहे. तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही चेतनाताई, मी, आमची भावनाताई, म्हणजे यांची जेवढी वंशिका जेवढी होतं तेव्हा काय वाटायला जायचं, नम्रता होती ना, आम्ही पेनची नम्रताताई, आम्ही लहानपणी आम्ही वाटायला जायचो पूर्ण कट्ट्या घेऊन ना, पूर्ण आखी गावात. आता आम्ही हर्षदीला आणि प्रेरणाला वाटतो. अच्छा अच्छा, बरोबर. आता ते लोक जातात. आम्ही पहिले भावनाताई, चेतनाताई, मी, मधुरा आमची, अजून नम्रताताई वगैरे आम्ही जायचो बारीकपणे. या पण आम्हाला अजून आठवते. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आपले पप्पा. उद्या आपलं विसर्जन आहे आणि आपण 9 दिवस भरपूर धमाल केली. आजचं उद्याचा शेवटचा दिवस. तुमच्या घरी 10 दिवसात गणपती असतो आणि आमच्या भगत कुटुंबामध्ये भगवंताची जी पूजन आहे, भगवंताची पूजा आहे त्याने भक्तिभावाने केली जाते. माझ्या आजीच्या नवसाचा असा गणपती आहे आणि बरीच वर्ष आम्ही तो गणपती बसवतो तुमच्या घरी. आणि सांगायचं तात्पर्य काय की आमच्या या भगत कुटुंबामध्ये माझे वडील गणेश भक्त होते, गणपती भक्त होते आणि त्यांनी ही परंपरा आमच्या घरात आधीच्या नवसापासून सुरू केली आणि तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत ही सगळी प्रथा पाहत आलो आहोत. आणि थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं असेल की आमच्या घरात सगळं ते पलाव झालेलं आहे. आपण पाहतात की करंजा, शिवाय पुरी वगैरे सगळ्याचं देवाचं नैवेद्य आपण पाहिलं असेल थोड्या वेळापूर्वी. सांगायचं तात्पर्य काय की ॲक्च्युली आता मी घरी धमाल करणार आहोत आणि उद्या बाप्पा आपापल्या घरी जाणार आहेत. आणि काल रात्री संध्याकाळी आमची जी काही गंधस्वराची संगीत अकॅडमी आहे त्या संगीत अकॅडमीचे विद्यार्थी आणि आमचे गुरुवर्या वर्षा प्रमोद धोत्रे आणि सर्व विद्यार्थी आमच्या या गंधस्वराची अकॅडमीचे सर्व इथे माझ्या घरी आले होते. शिवाय ऑर्गन वाजवणारे माझे मित्र, माझा छोटा भाऊ राजू भोईर जो प्रख्यात ऑर्गन वादक म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तसेच ढोलकी वादक अभिषेक नांदगावकर हे देखील काल आमच्या या गणपतीची सेवा करण्यासाठी आले होते.
आपलं कला सादर करण्यात आले होते आणि सर्व शिष्य माझे उत्तम गायले आणि म्हणतात ना की कुठेतरी एक आत्मिक समाधान मला मिळालं की आम्ही एवढी वर्ष 5 वर्ष 1 वर्षांनी अकॅडमी सुरू आहे आणि मी त्यांना ते गाणं शिकवत आहे मी आणि वर्षा मॅडम आणि त्याचं फलित सुद्धा मला बघायला मिळालं गणपतीच्या आशीर्वादाने माझे जे शिष्य आहेत उत्तम गायले आणि त्यांनी गणपतीची सेवा केली म्हणून मी त्यांचे माझ्या सर्व शिष्यांचे मी आभार मानत आहे आणि माझे जे काही सहकारी गुरुवर्या तो वर्षा लोकरे मॅडम आणि अभिषेक नांदगावकर तसेच माझा छोटा भाऊ राजू भोईर यांचे देखील मी आभार मानत आहे की त्यांनी माझ्या गणपतीची समोरील सेवा अर्पण केली आणि पुन्हा एकदा कोळीरॉक्स जो आहे अर्जुन भगत यांचा जो हा ब्लॉग आपण पाहत आहात त्या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशी मी विनंती करेन मनोभावाने आणि जास्तीत जास्त लोकांना भगवंत आणि हा गणपती बाप्पा आपल्या भारतातल्या सर्व लोकांना सुख समृद्धी शांती समाधान देवो अशी मी देवाची प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद. आरतीला सुरुवात करतो. मित्रांनो आता आपण आरती वगैरे झाली आता जेवायला घेतलं आपण आपला वेदू आहे वेदू ऐकत राज पण इथे बसला जेवायला भावनादाई वगैरे पण जेवते योगेश रे ऐकत ठीक आहे ऐकत काकी काय आणलंय आता आपण आलो आमच्या संकेत मामाच्या घरी चांगलं डेकोरेशन केलं सगळी पोरं पण आली जागरणाला the next day. तर मित्रांनो नमस्कार बघितलंच जागरण केलं आणि काल ब्लॉग कंटिन्यू करतो आज तर लेट उठलं जरा आणि आमची कल्याणची आत्या आली आत्या आत्या ऐका आत्या 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 अरे मी एकदा आत्या म्हटलं एकदा आत्या म्हटलं किती वेळा म्हटलं तर मित्र तयारी पण चालू आहे सगळी काकी काय चालू आहे तयारी हा 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 अच्छा आणि आमच्या घरात काकीच बेस्ट मोदक बनवते हो कोला जमत नाही मित्रांनो काकी बरोबर एक नंबर मस्त मोदक बनवते चेतनाताई पण आले चेतनाताई आहे करा मस्त मित्रांनो आता आपण आलोय पनवेलचा महागणपती मित्रांनो आता आम्ही बसलो इथे पप्पा बसलाय आजी बसते आमची आणि आत्या बसले आजी आपली मूर्ती कशी वाटली तुला या वर्षाची देवाची मूर्त कशी मूर्ती वाटते तुला आवडली का नाही कशी वाटते शोभते आपली जागेवर शोभते ना कशी वाटते मूर्त चांगली वाटते ना भारी वाटते ना मोठ्यान बोल ना मोठ्या चांगली भारी वाटते पोरं कशी आहेत ना पसंत करणार नातू माझी आपल्या आजीला पण मूर्ती आवडली आता तुला कशी वाटली मूर्ती
एकदम मस्त खूप छान आहे. विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या रूपामध्ये पांडुरंगाच्या रूपामध्ये यावर्षी मूर्ती आहे. तर मित्रांनो आता सगळे इथं आमची सगळी फॅमिली बसलेली आहे. हे आत्या मी राबीनं काय घेऊन आपली बाप्पाची मूर्ती कशी वाटली तुला? मस्त विठोबा पांडुरंग एक नंबर विठोबा. हा लाईटीवरती ना. पांडुरंगाचा रूप आहे. तर मित्रांनो तर फायनली आता आमचा बाप्पा विसर्जनासाठी निघाला आहे. सगळी आता तयारी पण करतात. तयारी पण झाली इथे. ही पॅकिंग वगैरे चालू आहे. आई वगैरे निघले. चला मित्रांनो आता आपण तयारी करू आणि डायरेक्ट बाप्पाला आपण बाहेर घेऊया. चला. बाप्पाच्या बोला आमच्या बाप्पा चालला गावाला. हा. बोला गणपती बाप्पा. आता आपण आलो संतोषच्या घरी. संतोषची मूर्ती पण निघाली. गणपती बाप्पा.
काका एक मिनिट हा का? नाही, इथून नाही. बाबा, इथं बघा.
कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. काय काय मोरया मोरया. येऊ दे येऊ दे घेऊची आणि विचारा ती. आणि मीरा ए बघ गणपती बाप्पा. भोईर फॅमिली. बाय. अरे बाबा पाय कुठं इकडे गणपती बाप्पा. या 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 साईड वा आता आता साईडला वा. घ्या घे घे राज तू घे. राज तोंड या साईडला करा आपल्या साईडला. हे घ्या घ्या तुम्ही हसवा आणि उडवा उडवा. थांब दादा काय बोलत किती बस का विसर्जनाची वेळ आली विसर्जनाची वेळ आली मनी अश्रू दाटले बाप्पा चालले बाप्पा चालले बाप्पा चालले. तर मित्रांनो आमच्या गावाचे नामवंत उद्योगपती आमचे अनिल गोवारी काका आणि संगीतकार मास्टर राजू दादा भोईर आणि माझे स्वतः वडील गणेश धर्मराज भगत प्लेबॅक सिंगर गायक कलाकार आणि आमचे पेंटचे युनियन लीडर रिलायन्स कंपनी युनियन लीडर आमचे आणि नवनाथ नारायण कोळी महाराष्ट्र राज्य एस टी मंडळ एस टी हां कर्मचारी. तर हे सर्व आज मित्रांनो आपल्या सोबत आहेत. तर यांची जरा आपण प्रतिक्रिया घेऊया की आपल्या गावात एवढ्या पारंपरिक पद्धतीने
आणि मित्रांनो हे आमचे काकाश्री येस कर्नाळा बँकेचे एक्स मॅनेजर. तर यांचे आपण प्रतिक्रिया घेऊया की आज आपल्या गावात जेवढ्या उत्साहामध्ये जल्लोषाने आपण पारंपरिक पद्धतीने अजूनपर्यंत गणेशोत्सव साजरा करतो. हां त्याबद्दल थोडक्यात आपण पप्पांपासून सुरुवात करू. गेली 38 वर्षापासून 1988 सालापासून हा आपण जो उल्हासमध्ये विनामूल्य विसर्जन पाहत आहे तो अजूनपर्यंत हस्तगत सुरू आहे. कारण इथं तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात विसर्जन स्पॉटला तर तिथे प्रत्येक गणपतीच्या उंचीच्या मूर्तीप्रमाणे किती हाईटची मूर्ती आहे त्याप्रमाणे पैसे घेतले जातात. पण गेले 38 वर्ष 1938 सालापासून हा जो उत्सव सुरू आहे तो आपल्या कोळी समाजातर्फे कोळीवाडा समाजातर्फे हा उत्सव विनामूल्य सुरू आहे. आणि 5 वर्षाच्या मुलापासून ते 65 वर्षाच्या माणसापर्यंत इथे खुशीने आपलं श्रमदान करत आहात देवासाठी. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही जर आता पाहतात की या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करा. मी उद्योगपती अनिल गवारी, संगीतकार राजू भोईर, एस टी महामंडळाचे आपले अध्यक्ष आहेत नवनाथ कोळी, माझा छोटा भाऊ नरेश भगत आणि माझा खूप लाडका बंधू संतोष पेंडवरून खास आलेला आहे. याचं मी त्यांच्याकडून तुमच्या ब्लॉगला मी खूप शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा.